नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा नगरपंचायत बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्याची काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांची मागणी। धुळे जिल्हा विकास समन्वयक व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक संपन्न। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एकनाथ वाघ यांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। शिंदखेडा आगाराला मिळालेल्या 5 नवीन राजमाता जिजाऊ बस सेवेचा करण्यात आला शुभारंभ। वसंतराव ब्राह्मणकर व लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांचा गंगापूजन व सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न। आणि महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद व राजकीय संघर्षामुळे शहराचा विकास पूर्णपणे रखडला आहे। त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली असून याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। शिंदखेडा नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद व राजकीय संघर्षामुळे शहराचा विकास पूर्णपणे रखडला आहे। त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे सुनील चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। याबाबत त्यांनी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदनही दिले आहे। नगरपंचायत निवडणुकीनंतर शिंदखेडावासियांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींवर मोठा विश्वास टाकला होता। मात्र निवडणूक होऊन 7 महिने उलटले तरी सत्ताधारी गटातील अंतर्गत गटबाजी आणि वाद संपलेले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच वेळ घालवला जात असून या राजकीय चिखलफेकीचा थेट फटका शहरातील सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे। नगरपंचायतीमधील विविध विषय समित्यांची स्थापना, विकास कामांचे नियोजन आणि निधी मंजुरी यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सत्ताधारी सदस्यांमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत। सत्ताधाऱ्यांमधील या विसंवादामुळे शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी नगरपंचायतीत केवळ आणि केवळ राजकीय संघर्ष सुरू आहे। लोकप्रतिनिधी विकास करण्यात अपयशी ठरल्यामुळे आता शहराच्या हितासाठी प्रशासकीय व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे। म्हणूनच ही नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, काँग्रेस सेवा दलाचे परीक्षित देशमुख, राहुल पाटोळे, चेतन देसले, अजय भोई, महेंद्र भिल, रामभाऊ मालचे आदी उपस्थित होते। जनतेने बसवलं, जनतेने त्यांना सत्तेत बसवल्याचा जनतेची आशावाद होती की शहरात चांगला विकास, दर्जेदार विकास व्हावा, अशा ह्या हेतूने त्यांना सत्तेवर बसवलं। प्रत्येकाला वाटत होतं की मागील 13-14 वर्षात नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून तर आतापर्यंत याच्यात काहीतरी बदल घडेल। आम्ही मागच्या 5 वर्षात काँग्रेसचे 6 नगरसेवक होतो। आमची भूमिका आम्ही 5 वर्ष सतत तुमच्या समोर व जनतेच्या हिता कामांसाठी मांडत आलो। या ठिकाणी 7 महिने होऊन गेले। बऱ्याचशा मासिक सर्वसाधारण सभेत काही विषय मंजूर होत आहेत, काही नामंजूर होत आहेत। काही सभापतींच्या मीटिंगांना त्यांच्या अधिकाराच्या आधी उल्लंघन करून, म्हणजे त्यांना जो लिमिट असतो 40-50 हजार रुपयाचा मर्यादा असते त्यांना, इथपर्यंत तुम्ही ते सभापती म्हणून काम करू शकतात किरकोळ, परंतु त्या ठिकाणी ते 4-4 कोटीची कामं मंजूर करतात, हसू येतं। असे सभापतीसुद्धा आपल्याला लाभलेले आहेत। त्याच्यात पाणीपुरवठा असतील, बांधकाम असतील, आरोग्य असतील, सर्वच सभापती ते आहेत। या ठिकाणी स्थायीची मीटिंग नगराध्यक्ष घेत असतात। नगराध्यक्ष कधी स्थायीच्या मीटिंगला विषयाच्या विषय परिपूर्ण घेत नाही असं ऐकण्यात येईल। असं म्हणजे भारतीय जनता पार्टी या सभापतींचा आरोप आहे। कधीतरी ऐन वेळेस पुरवणी जोडतात। पण असो, तुम्ही चर्चेला तर बसा, स्थायीच्या मीटिंगला चर्चेला बसा नगराध्यक्ष। तर तुम्हाला जी कामं मंजूर करायची मंजूर करा, जे नामंजूर करायचे नामंजूर करा आणि जनतेच्या पुढे मांडा, पत्रकारांपुढे मांडा की हे विषय मंजूर झाले, हे नामंजूर झाले। परंतु आज 7 महिन्यात आज पावसाळा तोंडावर येऊन गेला। या ठिकाणी मुरुम टाकण्याची गरज आहे,
बऱ्याचशा बोरिंगच्या मोटरी काढण्याच्या नियोजन कोणाला दिलं गेलं नाही, ते अपूर्णावस्थेत रखडलेलं आहे. शहराचा हा जनतामध्ये असंतोष निर्माण होत आहे. कदाचित त्यांना पश्चातापाची वेळ जात असेल की आपण कोणाला निवडून दिलं. तर असे सन्मान्य सभापती आणि नगर अध्यक्ष यांनी या ठिकाणी जनतेचा कुठेतरी विचार करावा आणि समन्वय साधून तुम्हाला सेवा करण्यासाठी तिथं पाठवलं आहे. नगरपंचायतच्या मेवाकडे बघू नका, सेवा करा, अन्यथा तुम्हाला जनता माफ करणार नाही. धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा विकास समन्वयक व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. धुळे जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवार दिनांक 18 जून रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे, जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत अजेंड्यावरील सुमारे 100वर अधिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक सुमारे 6 तास सुरू होती. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हाधिकारी भाग्यश्री बिस्पुते, मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, दिनेश बच्चाव, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, सुनील शिंदे, भाईदास नगराळे, प्रवीण चौरे, हेमांगी सनेर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्व डिपार्टमेंटची विभागावर आपण केंद्र शासनाचे जे जे काही विषय आहेत त्या सर्व विषयांच्या संदर्भात आपण चर्चा केली आणि सर्व अधिकाऱ्यांनी समर्पकाची उत्तरं दिलेली आहेत. काही विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होतं आहे. विशेषतः शिक्षण विभाग असेल, त्याचप्रमाणे जे काही इतर संबंधित विभाग आहेत त्यांचे समाधानकारक काम आहे. परंतु मला या ठिकाणी सांगावं वाटतं की आपण अजून सक्षमपणे जर काम केलं आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने राबवूया तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं राहील. तुम्हाला कामकाज करण्यात ज्या ज्या काही अडचणी येत असतील, मग त्या निधीच्या असतील, इतर काही वन विभागाच्या परमिशनच्या असतील, त्या संदर्भामध्ये आम्हाला दोन्ही खासदारांना अधिकाऱ्यांना आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगा, आम्ही मदत करू. आणि ही दिशा कमिटीची जी मीटिंग आहे या माध्यमातून अनेक विषयांवरती चर्चा होते आणि कामाच्या संदर्भामध्ये जिथे काही त्रुटी असतील त्या त्रुटी भरून आपल्याला काढता येतात. मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते. डॉक्टर सुभाष भामरे हे माजी खासदार आहेत. त्यांच्या प्रयत्नातून निश्चितपने इंदोर मनमाड रेल्वेचं जे काही त्यांनी पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं, परंतु निश्चितपणे त्यांनी पाठपुरावा केला 10 वर्षामध्ये. त्याच्यासाठी जो काही निधी आवश्यक होता तो मिळू शकला नाही, परंतु त्यांचा पाठपुरावा होता. मी निवडून आल्यानंतर मी केंद्रामध्ये आपले रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णव साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांना सांगितलं की ज्या प्रोजेक्टचं भूमिपूजन सन्माननीय पंतप्रधान महोदय यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी आपण बजेट तरतूद करावी की जेणेकरून आपल्याला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि इंदोर ते मनमाड आणि पुढे मुंबईला ही रेल्वे सुरू होईल आणि त्या माध्यमातून दळणवळण सुधारेल आणि जे काही कृषी माल असेल, इतर व्यापारी वर्गांना देखील एक चांगलं ॲक्सेस मिळेल. तर त्यांनी 2 सप्टेंबर 2024ला या प्रोजेक्टला हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी साधारणतः 18,036 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली आणि त्यानुसार जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी जे पण असतात त्यांनी प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांनी मागील काळामध्ये प्रयत्न केला. आता पुढचं काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करते आहे. आमच्यामध्ये कुठलंही काही नाही आहे. सगळ्यांनी प्रयत्न करावे, कारण सगळ्यांनी मिळून
कुठलंही काम असेल तर त्याच्यात राजकारण न होता ते पूर्ण होणं एवढी माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील व ग्रामसेवक वाय एस देसले यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने शिरपूर तालुक्यातील करवंद येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ रामदास वाघ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शिरपूर तालुक्यातील करवंद येथे बौद्ध विहारासाठी जागा मिळावी म्हणून अर्ज फाटे करणाऱ्या एकनाथ रामदास वाघ यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यामुळे एकनाथ वाघ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. करवंद येथे बौद्ध विहारासाठी जागा मिळावी याबाबत एकनाथ वाघ हे वेळोवेळी अर्ज फाटे करत होते. त्याचा राग येऊन माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एकनाथ वाघ यांनी केला आहे व त्याबाबत पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु 4 महिने उलटूनही पोलीस प्रशासनातर्फे काही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी गुरुवार दिनांक 18 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र एकनाथ वाघ हे अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच फिरत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताच त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. वाघ राहणार करवंद तालुका शिरपूर जिल्हा धुळे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पोलीस स्टेशनला मी एक गुन्हा दाखल करायचं 12/1 निवेदन दिलं. त्यांनी देवेंद्र जयराम पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे मला जातीवाचक शिवीगाळ केली होती. ते जातीवाचक शिवीगाळ केली त्या निवेदन दिलं गुन्हा दाखल करायचा. त्यांनी काय केलं नाही. खैरनार साहेब त्यांचा बाजू घेतो आणि ते म्हणे तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, तो अफाट पैसेवाला आहे, तो असं करेल तसं करेल. मला हेराफेरी करायला लावलं. उपसनला बसलो. तिथं DSP साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करावा यांच्यावर. त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. मला टाळाटाळ केलं. 5/1/2026 आजपर्यंत काहीच केलेलं नाही. तर मी शेवटी इथं आत्मदहनाचा लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. तुमची काही धार्मिक बुद्धविहाराच्या जागेचं मागणी आहे. तुम्ही 12 गावांना मंजूर केलं, करवंदला का टाळाटाळ केलं? अमरीशबाईला निवेदन दिलेलं आहे. 40 लाख मंजूर झालेलं आहे. करवंदला 14,200 चौरस फूट जागा आहे, उतारा आहे आणि करवंदला काही नाही. गावाचं गडरचं पाणी घाललेलं आहे. देवेंद्र पाटील यांना सांगायला गेलो, पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी जातीवाचक मला शिवीगाळ, तू का अर्ज करतो, तू काय हे करतो, मग काय होईल तुझ्या देणग्याकडून, जा तुला जे काही करायचं असेल ते कर, पोलीस आमच्या ताब्यात आहे म्हणून. वाय एस देसले ग्रामसेवक आणि देवेंद्र जयराम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मागणी आहे. तो सांगतो तिथंच. आता येतं ते बी सांगून राहिले. 5 महिने लोटे गेले. यांना पण निवेदन दिलं, तक्रारी अर्ज दिला, तिथं दिला, काहीच दखल घेतली नाही. शेवटी आत्मदहनचं दिलं, काहीच नाही. शिंदखेडा बस आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी मिळालेल्या 5 नवीन जिजाऊ बस सेवेचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शिंदखेडा आगाराला प्रवाशांच्या सोयीसाठी 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस मिळाल्या आहेत. सदर जिजाऊ बस सेवेचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. राजमाता जिजाऊ बसमध्ये 3x2 अशी आसन रचना असून यात तब्बल 56 प्रवाशांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या आणि जास्त गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी या विशेष बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी CCTV आणि पॅनिक बटन्सही बसवण्यात आले आहेत. प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय आणीबाणीसाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा आगारासाठी एकूण 15 बसेस मंजूर झाल्या असून उर्वरित 10 बसेस लवकरच दाखल होणार आहेत. या बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी नारायण पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, माजी गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते चेतन प्रमार, प्रवासी संघटनेचे दादा मराठे, शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, नियंत्रक
अभियंता अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, सहाय्यक अधीक्षक निखिल पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धुळे शहरातील वसंतराव ब्राह्मणकर व लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांनी चारधाम यात्रा पूर्ण केल्याने त्यांचा गंगापूजन व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा शहरातील वाणी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील वसंतराव ब्राह्मणकर व लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांनी तीर्थक्षेत्राची चारधाम यात्रा भक्तिमय व निर्विघ्नपणे पूर्ण केल्याने त्यांचा गंगापूजन सोहळा व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील वाणी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीपूर्वी 9:30 ते 11:30 दरम्यान त्यांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर वाणी मंगल कार्यालय येथे गंगापूजन व मातृपूजन करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी अल्फा अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूजन सोहळा व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. यावेळी नरेंद्र ब्राह्मणकर, सीमा ब्राह्मणकर, योगेश ब्राह्मणकर, सुजाता ब्राह्मणकर, दर्शन ब्राह्मणकर, कुमारी ब्राह्मणकर, श्रीकृष्ण ब्राह्मणकर यांच्यासह मनीषा दसपुते, प्रमोद वाणी, प्रतिभा वाणी, चेतन दसपुते, तन्मय अमृतकर, लोकेश दसपुते यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा एकत्रितपणे करण्याचा योग आजच्या दिवशी या ठिकाणी घडून आला आणि आता मी या ठिकाणी बसलेलो असताना मला या भागातले नगरसेवक बंटी भाऊ मला म्हणाले की सर हा योग फार कमी वेळा अनुभवायला मिळतो, कारण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि गंगापूजन सोहळा दोघांचा एकत्रित साजरा करण्याचा योग फार कमी अशा जोडप्यांना लागत असतो आणि अगदी खरी गोष्ट आहे. वयाची 84 वर्ष अण्णांची पूर्ण होत आहे. आता हे सुखी कुटुंब मी यासाठी म्हणतो की आजकाल जर आपण अनुभवलं की लग्नाने 7 महिने झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या कानावर ऐकायला येतात, पण 57 वर्ष झाले दोघांच्या लग्नाला आणि आता जर तुम्ही हा फोटो काढताना मावशीच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल तर आजही नवी जशी खाली मान घालून नवरदेवाला हार घालते तशी आमची आजी आजही बाबांना हार घालत होती. पण बाबा मात्र सरळ उभे होते, आजीकडे बघत होते की बघ 57 वर्ष झाले तरी तू तशीच आहे आणि मीही तसाच आहे आणि हा आनंदाचा क्षण आहे. वसंतराव केशव ब्राह्मणकर, आज त्यांचं वय वर्ष 84. आईचं नाव लक्ष्मीबाई, यांचं मूळ गाव आरी, तालुका जिल्हा धुळे. आता अण्णांचा परिचय करून देत असताना तर एक साधारण कुटुंबामध्ये जन्मात आलेली ही व्यक्ती 1964 पासून मिरचीचे व्यापार करायला आठवडे बाजारातून सुरुवात केली. आपलं चरितार्थच त्या ठिकाणी त्या मिरचीच्या व्यापारातून आपलं कुटुंब घडवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. 3 भाऊ 5 बहिणींचा परिवार, अण्णा त्यात मोठे भाऊ. आणि 1968 ला आर्मीचं झोडग्याची नातं जोडलं गेलं, म्हणजे अण्णांचा विवाह झोडग्यातल्या भोसले परिवारातल्या या लक्ष्मीशी झाला. 1987 ला अण्णा धुळ्याच्या मिल परिसरामध्ये त्या ठिकाणी आले आणि आपल्या व्यवसायाला एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली. किराणा दुकान सुरू केलं, त्या ठिकाणी त्यांचा व्यवसायाला सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर अण्णांना आज कारण गंगापूजन म्हटलं ना, भाचे आणि भाच्यांचा मान मोठा असतो. मग भाचे आणि भाच्यांचा मान मोठा आहे तर अण्णांना आहे 9 भाचे 9 भाच्या, 9 दुने 18, गोळ्यावेळी 9. शुभांक अण्णांच्या जीवनामध्ये 9 फार मोठा आहे, कारण अण्णांना नात नातूंची संख्या देखील 5+4 आहे. पुन्हा अण्णा 9 वर येऊन पोहोचतात, म्हणजे आकड्यांचा खेळ किती मोठा असतो बघा, जादूचा आकडे असतात. अण्णांच्या जीवनामध्ये 2 मुलं 2 मुली, 5 नाती 4 नातू. अण्णांची 4 धाम यात्रा आपण आज जो गंगापूजन सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत, 4 धाम यात्रेच्या संदर्भामध्ये गाळणकर देखील म्हणत होते आणि गुरुजींनी देखील सांगितलं. मग गंगापूजन सोहळा का साजरा केला जातो याची माहिती तुम्हाला आहेच. हिंदू धर्मशास्त्रामध्ये 4 धाम आहेत आणि या 4 धामाचं महत्व एवढं मोठं आहे, पण त्याच्यानंतर गंगापूजन का साजरं केलं जातं? कारण आजकाल सुविधा फार मोठ्या आहेत, विमानाने जाता येतं, रेल्वेने जाता येतं, पण एक कालखंड असा होता की त्या काळामध्ये मोठा प्रवास करून हे 4 धाम पूर्ण करून आल्यानंतर ते सुखरूप घरी परत यायचे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने गंगापूजन साजरं केलं जायचं आणि जगाच्या समाजाच्या समोर मांडलं जायचं
की आमच्या अण्णा आणि आईची चारधाम यात्रा पूर्ण झाली. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा महानगरपालिकेच्या स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत महालेनगर कब्रस्तान पासून ते बाहवलपुरी पंचायत भवन पर्यंत रस्ता कॉन्क्रीट करणे कामी आलेल्या निविदादार मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत टेकराम हायस्कूल ते महालेनगर पायतो रस्ता कॉन्क्रीट करणे कामी आलेल्या निविदादार मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, शहर भागातील गुरुद्वारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मुख्य रस्त्यावरील व देवपूर भागातील नगावबारी ते पंचवटी पर्यंत मुख्य रस्त्यावरील उच्चदाब वाहिनी, एसटी लाईन, विजेचे पोल व डीटीसी स्थलांतरित करणे कामी ई निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे या विषयांचा समावेश होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त निकम, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. स्मार्ट सिटीकडे वाटचाल धुळे शहराचे नवनिर्माता आमदार माननीय भैयासाहेब अनुजा अग्रवाल यांच्या माध्यमातून एक पाऊल स्मार्ट सिटीकडे या संकल्पनेतून जवळजवळ 6,67,00,000 रुपये हा अतिशय मोठा निधी मंजूर करून धुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गुरुद्वारापर्यंत आणि इकडे जो रस्ता आहे गुरु आपला नगावबारी ते पंचवटी पायतो रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विद्युत तारा होत्या त्यांचं अतिशय जाळं पसरलेलं होतं आणि त्याने शहरात एक विद्युतीकरण होतं. कारण की शहराचे दोन रस्ते मुख्य रस्ते एंट्री करताना आणि या ज्या समस्या आहेत किंवा ही जी गोष्ट आहे ही आमदार महोदयांच्या लक्षात आल्यानंतर आमदार महोदयांनी अतिशय प्रायोजिकने हा विषय मार्गी लावला आणि आज स्थायीमध्ये हा विषय आलेला आहे. तर हा विषय मंजूर करत असताना या ठिकाणी काही 2-3 मुद्दे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणजे हा जो निधी आहे पूर्णपणे शासनाचा होऊन निधी आणि ते काम जे पीडब्ल्यूच्या माध्यमातून होतं. या महानगरपालिकेचा 1 रुपया हिस्सा नाही त्यामुळे महानगरपालिकेचा जो भार पडणार आहे तो 1 रुपयाचा भार महापालिकेच्या निधीवर पडणार नाही. तर हा जो विषय या विषयाने धुळे शहराचे सौंदर्यीकरण नक्की भर पडणार आहे. म्हणून हा विषय मंजूर करावा ही विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा नगरपंचायत बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्याची काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांची मागणी. धुळे जिल्हा विकास समन्वयक व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक संपन्न. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एकनाथ वाघ यांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. शिंदखेडा आगाराला मिळालेल्या 5 नवीन राजमाता जिजाऊ बस सेवेचा करण्यात आला शुभारंभ. वसंतराव ब्राह्मणकर व लक्ष्मीबाई ब्राह्मणकर यांचा गंगापूजन व सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न. आणि महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.